आज आपण हायकोर्ट परीक्षेसाठी 50 महत्त्वपूर्ण इडियम्सची प्रॅक्टिस करून घेणार आहोत. चला सुरुवात करूया पहिल्या प्रश्नाला. तुम्हाला माहिती असेल मागच्या वर्षी हायकोर्टचा जो पेपर झाला होता त्यामध्ये 2 प्रश्न इडियमवर विचारले होते. त्यामुळे महत्त्वाचा टॉपिक आहे. पहिला प्रश्न बघा. नेहा व्हिजिट्स हर होम टाउन वन्स इन अ ब्लू मून. व्हॉट डज वन्स इन अ ब्लू मून मीन? नेहा तिच्या होम टाउनला वन्स इन अ ब्लू मून व्हिजिट करते. नेहा तिच्या होम टाउनला व्हिजिट करते, परंतु कशा पद्धतीने? वन्स इन अ ब्लू मून. वन्स इन अ ब्लू मून हा एक इडियम आहे आणि याचा अर्थ होतो फार क्वचितच किंवा रेअरली ज्याला आपण म्हणत असतो. म्हणजे नेहा तिच्या होम टाउनला क्वचितच रेअरली वन्स इन अ ब्लू मून व्हिजिट करते. म्हणून ऑप्शन बघा, पहिलं ऑप्शन आहे वेन द मून इज ब्ल्यू. जेव्हा मून जो आहे तो ब्ल्यू असेल तेव्हा. ऑप्शन ए कॅन्सल. व्हेरी रेअरली. ऑप्शन बी बरोबर. ऑन अ फुल मून. पौर्णिमेच्या दिवशी कॅन्सल. एव्हरी मंथ. प्रत्येक महिन्याला कॅन्सल. ऑप्शन बी जे आहे व्हेरी रेअरली हे आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल. पुढचा प्रश्न बघा. आय वुड गिव्ह यू अ पेनी फॉर युअर थॉट्स ऑन दिस मूव्ही. व्हॉट डज अ पेनी फॉर युअर थॉट मीन्स? अ पेनी फॉर युअर थॉट्स म्हणजे काय? तुझं मत काय आहे? तुझं ओपिनियन काय आहे? एखाद्या मूव्हीवर, एखाद्या चित्रपटावर, एखाद्या पुस्तकाबद्दल किंवा कोणत्याही व्यक्तीबद्दल जर आपण आपल्या समोरील व्यक्तीला त्याच्याबद्दलचं मत काय, त्याचं मत काय आहे हे विचारतो, तेव्हा आपण म्हणतो अ पेनी फॉर युअर थॉट. म्हणजे तुझं मत काय हे आम्हाला जाणून घ्यायचं आहे. सो अ पेनी फॉर युअर थॉट म्हणजे काय? एखाद्या व्यक्तीला त्याचं ओपिनियन, त्याचं मत विचारणे. पे अटेन्शन. अटेन्शन पे करणे होईल का? सेव्ह मनी. पैशांची बचत करणे होईल का? बाय समथिंग चीप. काहीतरी स्वस्त खरेदी करणे होईल का? नाही. आस्क समवन. एखाद्या व्यक्तीला त्याचं ओपिनियन विचारणे याला अ पेनी फॉर युअर थॉट असं म्हटलं जातं. म्हणून ऑप्शन डी आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल मित्रांनो. पुढचा प्रश्न बघा. लुझिंग दॅट जॉब वॉज अ ब्लेझिंग इन डिस्गाईज फॉर अर्जुन. लुझिंग दॅट जॉब. तो जॉब गमावल्यानंतर इट वॉज अ ब्लेझिंग इन डिस्गाईज फॉर अर्जुन. अर्जुनने एक जॉब गमावला. अर्जुनचा एक जॉब जो आहे तो निघून गेला. म्हणजे जॉब त्याने गमावला. परंतु हे गमावल्यामुळे त्याचं काय झालेलं आहे? ब्लेसिंग इन डिस्गाईज झालेलं आहे. ब्लेसिंग इन डिस्गाईज म्हणजे काय? सुरुवातीला त्याच्याबद्दल आपल्याला चुकीचं वाटतं, बॅड वाटतं, वर्स्ट वाटतं. परंतु नंतर तेच आपल्यासाठी उपयोगी आणि फायद्याचं ठरतं. म्हणजे सुरुवातीला जॉब गमावल्यानंतर त्याला दुःख झालं. परंतु जॉब गमावल्यानंतर दुःख झालं तर ठीक आहे. परंतु काही काळ गेल्यानंतर, काही वेळ गेल्यानंतर त्याचं असं लक्षात आलं, की जे जॉब आपण गमावला ते चांगलंच झालं. त्यामुळे उलट आपल्याला आणखी जास्त अपॉर्च्युनिटीज मिळाल्या, आणखी पैसा मिळाला किंवा व्हॉटएव्हर जे काही त्याला हवं असेल ते प्राप्त झालं, ते मिळालं. म्हणून ब्लेझिंग इन डिस्गाईज म्हणजे काय? की सुरुवातीला बॅड वाटत होतं, परंतु नंतर ते चांगलं सिद्ध झालं. बघा, अ हिडन गिफ्ट म्हणजे जे लपलेलं गिफ्ट असेल किंवा सिक्रेट गिफ्ट असेल ते. समथिंग गुड दॅट सीम्ड बॅड. बघा, समथिंग गुड काहीतरी जे चांगलं आहे दॅट सीम्ड बॅड, की ते कसं वाटत होतं? आधी बॅड वाटत होतं. अ सिक्रेट प्रेयर. सिक्रेट प्रेयर होणार नाही. रिलिजियस इव्हेंट, धार्मिक कार्यक्रम होणार नाही. ऑप्शन बी आपलं फायनल आन्सर या ठिकाणी होईल. पुढचा प्रश्न बघा. शी फेल्ट कॉट बिटवीन अ रॉक अँड हार्ड प्लेस डिसाइडिंग विच कॉलेज टू चूज. कोणतं कॉलेज चूज करायचं याबद्दल ती कसं फील करत होती? कॉट बिटवीन रॉक अँड हार्ड प्लेस. याचा अर्थ असा आहे, कॉट बिटवीन हार्ड अँड रॉक प्लेस याचा अर्थ असा होतो, रॉक अँड हार्ड प्लेसचा अर्थ असा होतो मित्रांनो, की आपल्यासमोर 2 चॉईसेस आहेत आणि दोन्ही चॉईसेस, दोन्ही ऑप्शन्स कसे आहेत? बॅड आहेत. दोन्ही ऑप्शन्स कसे आहेत? आपल्यासाठी वर्स्ट आहेत. मग बा फिजिकल डेंजर हे होईल का? नाही. फेसिंग टू बॅड चॉईसेस. बघा, ऑप्शन बी बरोबर होईल. हायकिंग माउंटन. माउंटनला हाईक करणे किंवा डेकोरेटिंग अ रूम. रूमला डेकोरेट करणे, सजवणे हे आपलं उत्तर होणार नाही. इथे सुद्धा ऑप्शन बी आपलं फायनल आन्सर होईल. पुढचा प्रश्न बघा. देअर इज नो यूज क्राईंग ओव्हर स्पिल्ड मिल्क अबाउट द यस्टरडेज मिस्टेक. की काल जी मिस्टेक केली त्या मिस्टेकवर आता पश्चाताप करून काहीही उपयोग नाही. क्राईंग ओव्हर स्पिल्ड मिल्क म्हणजे काय? पश्चाताप करून उपयोग नाही. मग मॉर्न अ स्मॉल लॉस आपलं ए उत्तर बरोबर होईल. क्लीन अ मेस होणार नाही. स्पिल अ ड्रिंक पण नाही आणि समथिंग मायनर एन्जॉय करणे हे पण आपलं उत्तर होणार नाही. बघा पुढचा प्रश्न. ॲज अ डेव्हिल्स ॲडव्होकेट कबीर ऑर्ग्यूड अगेन्स्ट द प्लॅन टू टेस्ट इट्स स्ट्रेंथ. कबीरने ऑर्ग्यू केलेली आहे अगेन्स्ट द प्लॅन टू टेस्ट इट्स स्ट्रेंथ ॲज अ डेव्हिल्स ॲडव्होकेट. डेव्हिल्स ॲडव्होकेट म्हणजे काय? डिबेटला विरोध करणे. जो वादविवाद होत असेल, जो डिबेट आहे त्या डिबेटला किंवा एखादी बाजू जी घेतली जात आहे त्याला जेव्हा अपोज केलं जातं त्याला डेव्हिल्स ॲडव्होकेट असं म्हटलं जातं. क्रिमिनल लॉयर. ऑप्शन ए कॅन्सल. समवन हू अपोजेस फॉर डिबेट. ऑप्शन बी बरोबर. अ फॅन ऑफ एविल आणि रिलिजियस क्रिटिक आपला आन्सर या ठिकाणी होणार नाही. पुढचा प्रश्न बघा. रिमेंबर दॅट एव्हरी क्लाउड हॅज अ सिल्वर लाइनिंग आफ्टर अ फेल्युअर. एव्हरी क्लाउड हॅज अ सिल्वर लाइनिंगचा अर्थ आपल्याला विचारलेला आहे. एव्हरी क्लाउड हॅज अ सिल्वर लाइनिंग म्हणजे काय? एखादी वाईट घटना जरी घडली तरी त्यानंतर आपल्याला यश मिळणारच आहे. अपयश आल्यानंतर नक्कीच यश आपल्याला मिळणार आहे. असं एव्हरी क्लाउड हॅज अ सिल्वर लाइनिंग असा अर्थ होतो. देअर इज समथिंग गुड इन एव्हरी बॅड सिच्युएशन असंही आपण घेऊ शकतो. ऑप्शन ए बरोबर. क्लाउड्स आर व्हॅल्युएबल, स्टॉर्म्स आर डेंजरस आणि रेन ब्रिंग्स क्रॉप्स हे आपली उत्तरं होणार नाही. पुढचा प्रश्न बघा. वेन शी चीटेड हिम ही गॉट टेस्ट ऑफ हिज ओन मेडिसिन. जेव्हा तिने त्याला फसवलं तेव्हा त्याला टेस्ट ऑफ ओन मेडिसिन मिळालं. टेस्ट ऑफ ओन मेडिसिन म्हणजे काय? आपण जे कर्म दुसऱ्यासोबत केलं तेच आपल्यासोबत रिटर्न झालं, ज्याला कर्मा रिटर्न्स आपण असं म्हणतो. जे सफरिंग किंवा हार्डशिप आपण दुसऱ्या व्यक्तीला दिली, जो त्रास आपण दुसऱ्या व्यक्तीला दिला, तोच त्रास आज आपल्याला कोणीतरी देत आहे, याला म्हटलं जातं टू टेस्ट ऑफ आवर ओन मेडिसिन.
मग बघा ट्रायिंग अ न्यू ड्रग, नवीन ड्रग ट्राय करणे असं होईल का नाही. सफरिंग द सेम ट्रीटमेंट यू गेव अदर्स, अशी ट्रीटमेंट की जी तुम्ही दुसऱ्यांना दिली होती, आज तीच ट्रीटमेंट तुम्हाला काय करते, सफर करते किंवा दुसरा व्यक्ती देतो. ऑप्शन बी बरोबर. टेकिंग प्रिस्क्रिप्शन हे उत्तर होणार नाही आणि इलनेसपासून रिकव्हर होणे हे पण आपलं आन्सर या ठिकाणी होणार नाही. आफ्टर देअर आर्ग्युमेंट, त्यांच्या आर्ग्युमेंट नंतर नील गेव हिज फ्रेंड द कोल्ड शोल्डर. कोल्ड शोल्डर, नीलने त्याच्या मित्राला कोल्ड शोल्डर दिले. नीलने त्याच्या मित्राला कोल्ड शोल्डर दिले. कोल्ड शोल्डर फार महत्वाचं आहे. एमपीएससीने सुद्धा भरपूर वेळेस विचारलेला आहे. याचा अर्थ तो कोणाला तरी अवॉइड करणे, निग्लेक्ट करणे, इग्नोर करणे. सो ऑफर अ मील आपलं उत्तर होणार नाही. इन्व्हाइट पार्टीला इन्व्हाइट करणे. हक समवन ब्रीफली, एखाद्या व्यक्तीला ब्रीफली हक करणे. इग्नोर समवन डेलिबरेटली, एखाद्या व्यक्तीला जाणून बुजून इग्नोर करणे, अवॉइड करणे. पुढे बघा, टू इम्प्रेस हर बॉस, तिने तिच्या बॉसला इम्प्रेस करण्यासाठी टीना ऑलवेज गोज टू एक्स्ट्रा माईल. टू गो एक्स्ट्रा माईल म्हणजे काय, एखादी गोष्ट गरजेपेक्षा जास्त करणे, जेवढी गरज आहे त्यापेक्षा जास्त जर एखादी गोष्ट आपण करत असू तर त्याला गो एक्स्ट्रा माईल असं म्हटलं जातं. जॉग डेली म्हणजे रेग्युलरली जॉगिंग करणे. डू मोर दॅन रिक्वायर्ड, ऑप्शन बी बरोबर. ट्रॅव्हल फार किंवा राईड बायसायकल राईड करणे हे आपलं उत्तर होणार नाही. गो एक्स्ट्रा माईल म्हणजे काय, जरूरत किंवा गरजेपेक्षा जास्त काम जेव्हा आपण करतो त्याला आपण गो एक्स्ट्रा माईल असं म्हणतो. पुढे बघा, विथ एक्झाम्स कमिंग अप, जसं एक्झाम जवळ येत आहे, रोहित हॅज टू हिट द बुक्स टू नाईट. टू हिट द बुक्सचा अर्थ काय होतो, टू हिट द बुक्सचा अर्थ काय होतो मित्रांनो, खूप अभ्यास करणे. हिट द सॅक, हिट द सॅक तुम्हाला माहिती असेल, झोपायला जाणे. आणि हिट द बुक म्हणजे काय, खूप जास्त अभ्यास करणे. मग बघा, स्टडी हार्ड ऑप्शन ए मध्ये आहे. बाय न्यू बुक्स, नवीन पुस्तक खरेदी करणे. स्ट्राईक लायब्ररी शेल्फच्या स्ट्राईक करणे. रीड फॉर फन, फक्त फनसाठी रीड करणे हे आपलं उत्तर होणार नाही. तर हिट द बुक म्हणजे काय, स्टडी हार्ड. पुढचा प्रश्न बघा, आफ्टर लाईंग टू हर मॅनेजर, त्याच्या मॅनेजरला खोटं बोलल्यानंतर मीरा फाउंड हरसेल्फ इन अ हॉट वॉटर. मीरा फाउंड हरसेल्फ इन अ हॉट वॉटर म्हणजे मीराने स्वतःला कुठे पाहिले, इन हॉट वॉटरमध्ये पाहिले. इन हॉट वॉटर म्हणजे काय, संकटात पाहिले, म्हणजे स्वतःला संकटात टाकणे. इन हॉटर म्हणजे काय, इन हॉट वॉटर म्हणजे काय, संकटात सापडणे. नियर असतो होणार नाही. इन ट्रबल, ऑप्शन बी बरोबर. टेकिंग अ बाथ, कुकिंग पास्ता ही आपली आन्सर्स होणार नाही. पुढचा प्रश्न बघा, ॲज सून ॲज द टीम स्कोर, जसं टीमने स्कोर केला, फॅन्स जम्प्ड ऑन द बँड वॅगन. व्हॉट डज जम्प ऑन द बँड वॅगन मीन्स. जम्प ऑन द बँड वॅगन म्हणजे काय, नवीन फॅशन किंवा जो काही नवीन ट्रेंड चालू आहे त्याचा अवलंब करणे. तो आपण त्याच्यानुसार वागतो किंवा काम करतो किंवा काही आपण त्यानुसार जे काही बिहेव करतो त्याला आपण काय म्हणतो, जम्प ऑन द बँड वॅगन. एमपीएससीने अनेक वेळेस विचारलेला आहे. जॉईन अ पॉप्युलर ट्रेंड जे आहे ते आपलं करेक्ट आन्सर होईल. बोर्ड व्हेकलवर बोर्ड होणे किंवा म्युझिक प्ले करणे किंवा बिल्ड अ फ्लोट हे आपलं उत्तर होणार नाही. पुढे बघा, बाय प्लॅनिंग केअरफुली प्लॅनिंग केल्यानंतर दे किल टू बर्ड्स विथ वन स्टोन. किल टू बर्ड्स विथ वन स्टोन म्हणजे काय, एका दगडात दोन पक्ष्यांची शिकार करणे. म्हणजेच काय, की एकाच सोल्युशनमध्ये दोन प्रॉब्लेमचं सोल्युशन काढणे याला म्हटलं जातं. सो हंट विथ स्टोन्स हे आपलं उत्तर होणार नाही. सॉल्व टू प्रॉब्लेम्स ॲट वन्स, बघा ऑप्शन बी आपलं करेक्ट आन्सर होईल. प्ले अ गेम उत्तर होणार नाही. ब्रेक समथिंग हे पण आपलं उत्तर या ठिकाणी होणार नाही. तर सोपे सगळ्यांना माहिती असेल, एका दगडात दोन पक्ष्यांची शिकार करणे. इन हर रिसर्च, त्याच्या रिसर्चमध्ये डॉक्टर सेन लेफ्ट नो स्टोन अनटर्न. लेफ्ट किंवा लिव्ह नो स्टोन अनटर्न म्हणजे काय, कुठलीही कसर न सोडणे. प्रत्येक गोष्ट जी आहे तिचा अप्लाय करून बघणे. प्रत्येक गोष्ट जी आहे जी योग्य आहे किंवा प्रत्येक गोष्ट जी त्या गोष्ट करण्यासाठी लागते ती करून पाहणे. यासाठी आपण म्हणतो लिव्ह नो स्टोन अनटर्न म्हणजे काय, प्रत्येक सफल प्रयत्न, प्रत्येक पॉसिबल एफर्ट जो आहे तो करणे. सो बघा, लिव्ह नो स्टोन अनटर्न म्हणजे काय, डिग होल्स एव्हरीवर, प्रत्येक ठिकाणी खड्डे खोदणे हे आपलं उत्तर होईल का नाही. ले अ फाउंडेशन ले करणे हे आपलं उत्तर होईल का. इग्नोर ऑब्स्टॅकल म्हणजे काय, ऑब्स्टॅकल म्हणजे अडथळ्यांना इग्नोर करणे हे आपलं उत्तर होईल का नाही. सर्च थरोली म्हणजे कम्प्लिटली आणि सर्च म्हणजे शोधणे. म्हणजे एक काम बघा, हे रिसर्चसाठी तिने सर्व ठिकाणी शोध जो आहे तो घेतलेला आहे, सर्व पॉसिबल प्रयत्न तिने केलेले आहे. म्हणून ऑप्शन डी या ठिकाणी आपला फायनल आन्सर होईल. पुढे बघा, ऑन द एक्झामवर रवी वॉज रिअली ऑन द बॉल आन्सरिंग क्वेश्चन्स क्विकली. ऑन द बॉल म्हणजे काय, की अलर्ट असणे. एखादा व्यक्ती एखादा क्वेश्चन जर अलर्टनेसने किंवा अटेंटिव्हनेसने देत असेल तर त्याला म्हटलं जातं ऑन द बॉल. मग व प्लेइंग स्पोर्ट खेळणे हे उत्तर होईल का. अलर्ट अँड कॉम्पिटंट, ऑप्शन बी बरोबर. चेझिंग अ बॉल होणार नाही. आणि डे ड्रीमिंग, दिवसा स्वप्न पाहणे हे सुद्धा आपलं उत्तर होणार नाही. अलर्ट अँड कॉम्पिटंट इज अ फायनल आन्सर. पुढे बघा, शी क्लेम्ड शी वॉज सिरियस. तिने क्लेम केलं की ती सिरियस होती, गंभीर होती. बट आय थिंक शी वॉज जस्ट पुलिंग माय लेग. परंतु मला असं वाटत होतं की ती माझे लेग जे आहे ते पुल करत आहे. पुलिंग माय लेग किंवा पुल माय लेग किंवा पुल समवन्स लेगचा अर्थ काय होतो, एखाद्या व्यक्तीला चिडवणे किंवा एखाद्या व्यक्तीवर जोक करणे किंवा हसवणे. मग बघा, इंज्युअर समवन, एखाद्या व्यक्तीला इंज्युअर करणे, जखमी करणे. हेल्प वॉकिंगमध्ये हेल्प करणे. टीज ऑर जोक, ऑप्शन सी बरोबर. पुल क्लोथिंग, एखाद्या व्यक्तीचे कपडे ओढणे हे आपलं उत्तर होणार नाही. आपलं उत्तर होईल टीज ऑर जोक म्हणजे काय, पुल समवन्स लेग. पुढे बघा,
व्हेन आस्क्ड टू चूज साइड्स, जेव्हा विचारलं की एकाच व्यक्तीची किंवा एकाच पार्टीची साईड घ्यायची आहे, टीना प्रेफर टू सिट ऑन द फेन्स. तेव्हा टीनाने प्रेफर केलं, पसंत केलं. फेन्स, फेन्स म्हणजे कुंपण, कुंपणावर बसणं तिने पसंत केलं. सिट ऑन द फेन्स याचा शब्दशः अर्थ घेता येणार नाही. टू सिट ऑन द फेन्स इडियम आहे आणि इडियमचा अर्थ काय होतो? न्यूट्रल राहणे. एखादा व्यक्ती जेव्हा न्यूट्रल राहतोय तो एची पण बाजू घेत नाही आणि बीची पण बाजू घेत नाहीये. तो न्यूट्रल आहे आणि त्याला म्हटलं जातं सिट ऑन द फेन्स. सो रेस्ट आउटसाइड म्हणता येणार नाही. रिमेन न्यूट्रल बरोबर होईल. बिल्ड फर्निचर आणि जम्प ऑफ हे आपली उत्तर होणार नाही. पुढचा प्रश्न बघा. टेक हिज ॲडवाइस विथ ग्रेन ऑफ सॉल्ट सिन्स ही ऑफन एक्झॅजरेट्स. टेक हिज ॲडवाइस, त्याची ॲडवाइस कशा पद्धतीने घ्यायची आहे? विथ अ ग्रेन ऑफ सॉल्टने घ्यायची आहे. बिकॉज कारण ही ऑफन एक्झॅजरेट, कारण तो नेहमी एक्झॅजरेट करतो. म्हणजे काय? एकाचं दोन लावून सांगतो किंवा अतिरिक्त किंवा वाढवून किंवा चढवून एखादी गोष्ट सांगत असतो. म्हणून त्याचं जी ॲडवाइस आहे त्याला कशी घ्यायला सांगितलेली आहे? विथ अ ग्रेन ऑफ सॉल्ट. विथ अ ग्रेन ऑफ सॉल्ट म्हणजे काय? की तो जे काही सांगतोय त्याला संशयी नजरेने किंवा सांशकतेने आपल्याला बघायचं आहे. डाऊटफुली जे आहे ते आपल्याला बघायचं आहे. त्याच्या बोलण्यावर पूर्ण विश्वास आपल्याला ठेवायचा नाहीये. ॲड सीझनिंग हे आपलं उत्तर होईल का? नाही. व्ह्यू स्केप्टिकली हे आपलं उत्तर होईल. मेजर केअरफुली आणि अव्हॉइड सॉल्ट हे पण आपलं आन्सर या ठिकाणी होणार नाही. पुढे बघा. आय हॅव गिव्हन यू ऑल द इन्फॉर्मेशन. मी तुला सर्व इन्फॉर्मेशन दिलेली आहे. द बॉल इज इन युअर कोर्ट नाऊ. आता बॉल तुझ्या कोर्टमध्ये आहे. बॉल तुझ्या कोर्टमध्ये आहे म्हणजे काय? आता तुझी वेळ आहे. कॉल तुझा आहे. वेळ तुझी आहे. टाईम तुझा आहे. तुला डिसाईड करायचं आहे व्हॉट टू डू नेक्स्ट. सो गेम इज ओव्हर म्हटलं येईल का? नाही. मॅच होस्ट करणं होईल का? नाही. रिटर्न अ बॉल, बॉल रिटर्न करणं होईल का? नाही. इट्स युअर टर्न टू ॲक्ट. आता ही तुझं टर्न आहे. तुझा टाईम आहे. तुझा कॉल आहे की तुला आता ॲक्ट करायचं आहे किंवा डिसाईड करायचं आहे. त्याला म्हटलं जातं द बॉल इज इन युअर कोर्ट नाऊ. बघा. मोनिका फेल्ट अंडर द वेदर अँड स्टेड होम फ्रॉम वर्क. अंडर द वेदर म्हणजे काय? की एखाद्या व्यक्तीला बरं वाटत नसेल, एखादा व्यक्ती सिक फील करत असेल तर त्याला म्हटलं जातं अंडर द वेदर. आउटसाइड इन रेन म्हणता येणार नाही. फिलिंग इल ऑप्शन बी बरोबर. सनबर्न किंवा सी सिक हे उत्तर होणार नाही. ऑप्शन बी आपलं फायनल आन्सर या ठिकाणी होईल. पुढचा प्रश्न बघा. इट टूक रवी अ व्हाईल टू रॅप हिज हेड अराउंड. टू रॅप हिज हेड किंवा टू रॅप समवन्स हेड अराउंडचा अर्थ होतो टू अंडरस्टँड कम्प्लिटली, संपूर्णतः समजून घेणे. एखादी कन्सेप्ट असेल, व्हॉटएव्हर जे काही असेल ते जेव्हा आपण समजून घेतो, समजतो, त्याला आपण अंडरस्टँड असं म्हणतो. त्याला आपण म्हणतो रॅप समवन्स हेड. सो बघा. टूक रवी व्हाईल टू रॅप हिज हेड अराउंड द न्यू सॉफ्टवेअर. नवीन सॉफ्टवेअर बद्दल रवीने आपलं हेड जे आहे ते रॅप केलेलं आहे अराउंड. सो कव्हर वन सेल्फ होणार नाही. अंडरस्टँड फुल्ली ऑप्शन बी बरोबर. स्पिन क्विकली किंवा वेअर अ हॅट, हॅट वेअर करणे आपलं उत्तर होणार नाही. पुढे बघा. व्हेन आय आस्क्ड व्हाय ही क्विट. जेव्हा मी विचारलं की त्याने का सोडलं, ही सेड युअर गेस इज ॲज गुड ॲज माइन. युअर गेस इज ॲज गुड ॲज माइन याचा अर्थ असा होतो की तुलाही माहिती नाहीये, सेम कंडिशन माझ्यासोबत आहे, मलाही माहिती नाही. एखाद्या व्यक्तीबद्दल आपल्याला तिसरा व्यक्ती काहीतरी बोलतो किंवा आपल्या समोरील व्यक्ती तिसऱ्या व्यक्तीबद्दल बोलते की तुला त्याच्याबद्दल हे माहिती का, ते माहिती का, तर आपण म्हणू शकतो की युअर गेस इज ॲज गुड ॲज माइन. म्हणजे काय? जेवढं तुला माहिती आहे तेवढंच मला माहिती आहे आणि जे तुला माहिती नाही ते मला पण माहिती नाही. या अर्थाने ही म्हण वापरली जाते. यू शुड गेस, तू गेस करायला पाहिजे. आय हॅव नो आयडिया इदर हे आपलं बरोबर होईल. आय वॉन्ट अ प्राइज किंवा एव्हरीवन गेसेस हे आपलं उत्तर होणार नाही. आय हॅव नो आयडिया इदर म्हणजे जेवढं तुम्हाला माहिती आहे तेवढंच मला माहिती आहे. आय हॅव नो आयडिया इदर याचा अर्थ असा या ठिकाणी घेतला जाईल. आफ्टर द प्रोजेक्ट फेल झाल्यानंतर द टीम वेंट बॅक टू द ड्रॉइंग बोर्ड. टू गो बॅक टू द ड्रॉइंग बोर्ड असा हा इडियम असतो. टू गो बॅक टू द ड्रॉइंग बोर्ड म्हणजे काय? पुन्हा सुरुवात करणे, पुन्हा एकदा नवीन सुरुवात करणे, रिस्टार्ट करणे ज्याला आपण म्हणू शकतो. रिपेंट वॉल्स, पुन्हा वॉल्सला रिपेंट करणे होणार नाही. प्ले बोर्ड गेम्स होणार नाही. स्टार्ट ओव्हर, पुन्हा सुरुवात करणे. स्केच डिझाईनला स्केच करणे होणार नाही. स्टार्ट ओव्हर किंवा रिस्टार्ट हे आपलं फायनल आन्सर या ठिकाणी होईल. पुढचा प्रश्न बघा. शी ब्लेम द प्रिंटर. तिने प्रिंटरला ब्लेम केलं, दोष दिला. बट शी वॉज बार्किंग अप द रॉंग ट्री. परंतु ती रॉंग ट्रीला बार्क करत होती. बार्किंग अप द रॉंग ट्री म्हणजे काय? की एखादा व्यक्ती जो आहे तो चुकीच्या ठिकाणी चुकीचे प्रयत्न जर करत असेल तर त्याला बार्किंग अप द रॉंग ट्री असं म्हणताय. सो या ठिकाणी शी ब्लेम द प्रिंटर. ती प्रिंटरला ब्लेम करते परंतु प्रिंटरचा फॉल्ट नाही आहे. फॉल्ट दुसरा कुठेतरी असेल. याचा अर्थ असा आहे की शी इज बार्किंग अप द रॉंग ट्री म्हणजे काय? प्रिंटरचा दोष नसून सुद्धा ती प्रिंटरला दोष देते म्हणजे चुकीच्या ठिकाणी ती शोध घेते असं आपण म्हणू शकतो. येल्प अननेसेसरीली उत्तर होणार नाही. परस्यू फॉल्स लीड. फॉल्स लीडला परस्यू करणे, पाठलाग करणे हे आपलं उत्तर होईल. क्लाइंब ट्रीज, झाडांवर चढणे. प्ले विथ डॉग्स, डॉगसोबत खेळणे हे उत्तर होणार नाही. परस्यू अ फॉल्स लीड हे आपलं फायनल आन्सर या ठिकाणी होईल. पुढे बघा. वर्किंग पार्ट टाइम अँड स्टडिंग गिव्स हर द बेस्ट ऑफ द बोथ वर्ल्ड्स. वर्किंग पार्ट टाइम काम करून अँड स्टडिंग आणि स्टडी करून सुद्धा म्हणजे एके साईडला स्टडी पण चालू आहे आणि पार्ट टाइम जॉब पण चालू आहे. सो तिला याच्यामुळे काय झालेलं आहे? बेस्ट ऑफ द बोथ वर्ल्ड्स म्हणजे याचा तिला खूप बेनिफिट झालेला आहे. फायद्याचंच तिच्यासाठी सिद्ध झालेलं आहे. आयडियल सिच्युएशन विथ टू बेनिफिट्स. ऑप्शन ए बरोबर. टू व्हॅकेशन, हॅव्हिंग टू होम्स किंवा ट्रॅव्हलिंग वाईडली हे आपलं उत्तर होणार नाही. ऑप्शन ए फायनल आन्सर या ठिकाणी घेता येईल.
वेन द फेस्टिवल गॉट क्राउडेड, जेव्हा जो फेस्टिवल सण गॉट क्राउडेड तो गर्दीचा झाला किंवा गर्दी झाली, थिंग्स गॉट आउट ऑफ हँड क्विकली. आउट ऑफ हँड तर सगळ्यांना माहिती आहे. एखादी गोष्ट आउट ऑफ कंट्रोल जात असेल तर त्याला आपण आउट ऑफ हँड म्हणतो. आउट ऑफ कंट्रोलला आपण अनकंट्रोल असं देखील म्हणत असतो. रॅम्पंट असं देखील म्हणत असतो. स्लिप फ्रॉम वन्स हँड, एखाद्या व्यक्तीच्या हातातून निसटणे. ड्रॉप ऑब्जेक्ट, ऑब्जेक्ट खाली पडणे. टेक ऑफ ग्लोव्स, ग्लोव्स काढणे. बिकम अनकंट्रोल्ड, ऑप्शन डी मध्ये आहे बिकम अनकंट्रोल्ड, आणि हेच आपलं करेक्ट आन्सर होईल आउट ऑफ हँडसाठी. पुढे बघा, ही गॉट सो अँग्री, तो खूप रागावला, अँग्री झाला, संतापला. ॲट द क्रिटिसिझम, जे क्रिटिसिझम टीका झाली त्यावर. दॅट ही गॉट बेंट आउट ऑफ शेप. ही गॉट बेंट आउट ऑफ शेप. समवन गेट्स बेंट आउट ऑफ शेप म्हणजे काय? एखादा व्यक्ती जो आहे निराश होत असेल, हताश होत असेल, नाराज होत असेल, तर त्यासाठी आपण गेट बेंट आउट ऑफ शेपचा वापर करतो. चेंज पोस्टर होणार नाही. अपसेट झालेला आहे बी बरोबर. एक्झरसाइज आणि फोल्ड पेपर हे उत्तर होणार नाही. ऑप्शन बी बिकम अपसेट हे आपलं फायनल आन्सर या ठिकाणी होईल. पुढे बघा, देअर न्यू प्रोडक्ट, त्यांचं नवीन प्रोडक्ट जे आहे लॉन्च वेंट डाऊन इन अ फ्लेम्स ड्यू टू बॅड मार्केटिंग. गो डाऊन इन फ्लेम्स हा इडियम असतो. इथे आपल्याला सेंटेन्समध्ये घेतलेला आहे म्हणून तो V2 म्हणून घेतला, गोचा वेंट केला. सो गो डाऊन इन द फ्लेम्स म्हणजे काय? अपयशी होणे, पूर्णतः अपयशी होणे. सो बघा, कॅच फायर म्हणजे आग जी आहे ती कॅच करणे. फेल स्पेक्टॅक्युलरली, ऑप्शन बी बरोबर आहे. हिटअप आणि लाईट फायरवर्क्स हे आपलं उत्तर होणार नाही. ऑप्शन बी आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल. याचा अर्थ होतो फेल स्पेक्टॅक्युलरली म्हणजे काय? पूर्णतः अपयशी होणे. गो डाऊन इन द फ्लेमचा अर्थ होतो. पुढे बघा, ही क्विट स्मोकिंग बाय गोईंग कोल्ड टर्की. ही क्विट स्मोकिंग, त्याने स्मोकिंग क्विट केलं बाय गोईंग कोल्ड टर्की. कोल्ड टर्की म्हणजे काय? अचानक सोडणे. एखादी गोष्ट आपण हळूहळू हळूहळू सोडतो ना, काही काही व्यक्ती असतात ते अचानक सोडतात. एकदा सोडले की नंतर त्याच्या मागे कधी जातच नाही. सो कोल्ड टर्की म्हणजे काय? अचानक सोडून देणे, पूर्णतः सोडून देणे. ईट लेफ्ट ओव्हर्स होणार नाही. क्विट ॲब्रप्टली, अचानक सोडून देणे बी. आणि कुक पोल्ट्री किंवा फील सिक हे सगळ्यांना माहिती, ऑप्शन बी आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल. कोल्ड टर्की. वेन द मीटिंग स्टार्टेड, जेव्हा मीटिंगला सुरुवात झाली, शी टोल्ड एव्हरीवन, तिने प्रत्येकाला सांगितलं टू होल्ड देअर हॉर्सेस. टू होल्ड समवन्स हॉर्स म्हणजे काय? वेट फॉर मोमेंट किंवा वेट फॉर सम टाइम. एखाद्या व्यक्तीला आपण म्हणतो ना होल्ड ऑन, म्हणजे काय? वेट करा, थोडा वेळ वाट बघा. एखाद्या व्यक्तीला आपण म्हणतो वेट फॉर 5 मिनिट, वेट फॉर 1 सेकंड असं आपण म्हणतो. सो वाट बघा, त्यालाच आपण म्हणतो होल्ड युअर हॉर्सेस. त्याला आपण काय म्हणतो? होल्ड युअर हॉर्सेस म्हणजे काय? वाट बघा. मग बघा, ग्रॅब रेन्स हे आपलं उत्तर होणार नाही. फीड ॲनिमल्स, ॲनिमल्सला फीड करणे. राईड क्विकली, क्विकली राईड करणे. वेट अ मोमेंट, ऑप्शन डी आपला करेक्ट आन्सर ठिकाणी होईल. पुढे बघा, ही अराइव्ड ॲट द एअरपोर्ट, तो एअरपोर्टवर त्याचं आगमन झालं. इन द निक ऑफ टाइम टू कॅच हिज फ्लाइट. इन द निक ऑफ टाइम म्हणजे एक्झॅक्टली त्याच वेळेवर. एक्झॅक्टली जे वेळ विमान सुटण्याची होती त्याच वेळेवर त्याचं आगमन एअरपोर्टला झालं. जस्ट इन टाइम, ऑप्शन ए बरोबर होईल. विथ स्मॉल कट किंवा आफ्टर मिडनाईट, मिडनाईट नंतर. ड्युरिंग रश आवर्स म्हणजे गर्दीच्या वेळे, ऑप्शन ए आपलं उत्तर होईल. पुढे बघा, टू सेव्ह टाइम आय मेक लॉंग स्टोरी शॉर्ट अँड गिव्ह यू द समरी. आय मेक लॉंग स्टोरी शॉर्ट म्हणजे काय? एखादी गोष्ट ब्रीफ करणे, एखादी गोष्ट शॉर्ट करणे. मग बघा, शॉर्ट अँड टेल, ऑप्शन ए बरोबर. बिगिन नॉवेल, राईट लेटर किंवा एक्सटेंड स्टोरी ही आपली आन्सर्स होणार नाही. सगळ्यांना समजलं असेल, सोपा प्रश्न आहे. पुढे बघा, वी मिस द बोट बाय अरायव्हिंग लेट टू बाय तिकीट. मिस द बोट म्हणजे काय? मिस द बोट म्हणजे एखादी संधी असेल, अपॉर्च्युनिटी असेल, ती आपण काय केली? गमावली, मिस केली. त्यालाच आपण मिस द बोट असं म्हणतो. स्किप अ क्रूज, क्रूजला स्किप करणे. मिस अन अपॉर्च्युनिटी, ऑप्शन बी बरोबर. लगेज जे आहे ते हरवणे, गमावणे. टेक टू लॉंग, खूप जास्त वेळ लावणे हे होणार नाही. ऑप्शन बी मिस अन अपॉर्च्युनिटी, अपॉर्च्युनिटी मिस करणे याला आपण मिस द बोट असं म्हणत असतो. पुढे बघा, आफ्टर बिंग चीटेड वन्स, एकदा फसल्यानंतर. ही इज नाव वन्स बिटन ट्वाइस शाय. की तो आता कसा आहे? वन्स बिटन ट्वाइस शाय म्हणजे आता पुढच्या वेळेस तो कसा असतो? अलर्ट असतो, अटेंटिव्ह असतो, कॉशियस असतो. कोणतीही रिस्क घेताना तो कसा असतो? अलर्ट असतो, कॉशियस असतो, अटेंटिव्ह असतो. अवॉइड रिस्क आफ्टर बॅड एक्सप्रेशन. बॅड एक्सपिरियन्स आल्यानंतर आता त्या प्रकारच्या रिस्क तो व्यक्ती काय करतो? अवॉइड करतो. ऑप्शन ए हे आपलं करेक्ट आन्सर होईल. गेट शाय क्विकली, लवकरच लाजाळू होणे किंवा लाज येणे. प्ले विथ ॲनिमल्स, ॲनिमल सोबत प्ले करणे किंवा फील एम्बॅरेस फील करणे हे आपलं उत्तर होणार नाही. ऑप्शन ए आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल. की एकदा आपल्याला बॅड एक्सपिरियन्स आल्यानंतर आपण तिथून सावध होतो, दक्ष होतो, कॉशियस होतो. द इन्व्हिटेशन अराइव्ड आउट ऑफ द ब्ल्यू अँड सरप्राईज एव्हरीवन. सो बघा, द इन्व्हिटेशन जे आमंत्रण होतं ते कसं आलेलं आहे? आउट ऑफ द ब्ल्यू आलेलं आहे. आउट ऑफ द ब्ल्यू म्हणजे काय? अचानक आलेलं आहे, अनएक्सपेक्टेडली आलेलं आहे, अनपेक्षितपणे आलेलं आहे इन्व्हिटेशन. फ्रॉम द स्काय, आकाशातून होणार नाही. अनएक्सपेक्टेडली, ऑप्शन बी बरोबर. आफ्टर रेन, पावसानंतर. वाया ईमेल, ईमेलच्याने आलेलं आहे असं नाही. ऑप्शन बी अनएक्सपेक्टेडली म्हणजे काय आहे? या ठिकाणी म्हणणार आपण आउट ऑफ द ब्ल्यू हा आपला इडियम आहे.
पुढे बघा, टू टेस्ट दी थेरीला टेस्ट करण्यासाठी शी प्लेड डेव्हिल्स ॲडव्होकेट इन द डिस्कशन. प्लेइंग डेव्हिल्स ॲडव्होकेट म्हणजे काय? अपोज करणं एखाद्या व्यक्तीच्या डिबेटला किंवा जे काही सांगत असेल. सो आर्ग्यू अगेन्स्ट फॉर डिबेट, ऑप्शन ए आपलं करेक्ट आन्सर होईल. रिप्रेझेंट क्रिमिनल्स, प्रेज अँड आयडिया, अवॉइड रिस्पॉन्सिबिलिटी होणार नाही. ऑप्शन ए आपलं फायनल आन्सर होईल. आणि डेव्हिल्स ॲडव्होकेट यापूर्वी आपण याच भागामध्ये पाहिलेलं आहे. आफ्टर दी ब्रेकअप झाल्यानंतर ही हॅड टू पुल हिमसेल्फ टुगेदर बिफोर वर्क. ब्रेकअप झाल्यानंतर त्याला पुल हिमसेल्फ टुगेदर करावं लागलं. म्हणजे काय? त्याला पुन्हा एकदा आपली पूर्ण शक्ती जी आहे ती एकवटावी लागली, आपल्या स्वतःला सावरावं लागलं आणि कामाला सुरुवात करावी लागली. सो गॅदर द स्ट्रेंथ, ऑप्शन ए आपलं करेक्ट आन्सर होईल. कलेक्ट बिलॉंगिंग होणार नाही. असेंबल फर्निचर पण नाही आणि मित्रांना भेटणे पण होणार नाही. ऑप्शन ए आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल. पुढचा प्रश्न बघा, डिसाइडिंग टू मूव्ह अब्रॉड वॉज स्कॅरी. अब्रॉडला मूव्ह करणं हे डिसाईड करणं त्याच्यासाठी स्केरी होतं, भयावह होतं. बट शी टुक प्लंज. टुक द प्लंज म्हणजे काय? टुक द प्लंज म्हणजे रिस्क घेणे, जोखीम घेणे, जोखीम पत्करणे. डाइव्ह इंटू वॉटर होणार नाही, म्हणजे पाण्यात उडी मारणे. टेक अ बिग रिस्क, ऑप्शन बी बरोबर आहे. स्विम फास्ट स्विम करणे आणि पार्टी प्लॅन करणे तर होणारच नाही. ऑप्शन बी आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल. पुढे बघा, आफ्टर आवर्स ऑफ बार्गेनिंग, खूप तासांच्या बार्गेनिंग नंतर ही फायनली थ्रू इन द टॉवेल. थ्रो असतं बघा, हे ऍक्च्युअल आता सेंटेन्समध्ये आल्यामुळे तो थ्रू झालेला आहे, परंतु इथे काय होईल? थ्रो इन द टॉवेल. थ्रो इन द टॉवेल म्हणजे काय? आपली हार ऍडमिट करणे, मान्य करणे की मी हरलेलो आहे. सो आपली हार स्वीकार करणे. टॉवेल केक हे आपलं उत्तर होणार नाही. ऍडमिट डेफिट, ऑप्शन बी बरोबर होईल. स्टार्ट क्लिनिंग किंवा सिग्नल फॉर हेल्प, कोणाला मदतीसाठी सिग्नल करणे, हे पण आपलं उत्तर होणार नाही. ऍडमिट दॅट वी आर डिफिटेड, हे जेव्हा आपण मान्य करतो की हो मी हरलेलो आहे किंवा हो मी माझी हार किंवा मी माझा पराभव स्वीकारतो, त्याला आपण काय म्हणतो? थ्रो इन द टॉवेल. पुढे बघा, थ्रू थिक अँड थिन. थ्रू थिक अँड थिन म्हणजे काय? कोणत्याही परिस्थितीत, इन ऑल सर्कमस्टान्सेस, ज्याला आपण हवेवर म्हणतो, या बाय हुक और बाय क्रूक असं देखील आपण म्हणत असतो. विथ डिफरंट फूड्स म्हणता येणार नाही. इन ऑल सर्कमस्टान्सेस, कोणत्याही परिस्थितीत, ऑप्शन बी बरोबर. विथ वॅरिंग वेट्स आणि ड्युरिंग डाएट्स होणार नाही. थ्रू थिक अँड थिन, कोणत्याही परिस्थितीत दे रिमेन बेस्ट फ्रेंड्स, ते चांगले फ्रेंड्सच राहतील. ओके, पुढे बघा, शी डिसाइडेड टू टर्न ब्लाइंड आय. तिने डिसाईड केलं टू टर्न ब्लाइंड आय म्हणजे काय? एखाद्या व्यक्तीला पाहून न पाहिल्यासारखं करणे, म्हणजे एखाद्या व्यक्तीला काय करणे? इग्नोर करणे. सो शी डिसाइडेड, तिने ठरवलं की इग्नोर करायचं. कुणाला? हर को वर्कर्स मिस्टेक. तिच्या को वर्कर्सची जी मिस्टेक आहे त्या मिस्टेक्सला काय करायचं आहे? त्या मिस्टेक्सकडे दुर्लक्ष करायचं आहे. सो इग्नोर समथिंग इंटेन्शनली. बघा, ऑप्शन ए बरोबर. क्लोज वन्स आईज, एखाद्या व्यक्तीचे आईज क्लोज करणे. ब्लिंक रॅपिडली ब्लिंक करणे आईज. वॉच क्लोजली, जवळून पाहणे. ऑप्शन ए आपलं उत्तर या ठिकाणी बरोबरच आहे. आवर ट्रॅव्हल प्लॅन्स आर स्टील अप इन द एअर. स्टील अप इन द एअर म्हणजे काय? की ते अनिश्चित आहे, अनडिसाइडेड आहे, अनसर्टन आहे. सो बघा, फ्लाइंग म्हणजे काय? उडणे. अनडिसाइडेड म्हणजे इन द एअर. ओव्हर प्राइज म्हणजे खूप महाग आहे. ॲडव्हेंचरस म्हणजे ते खूप जोखीमयुक्त आहे. किंवा ऑप्शन बी जे आहे अनडिसाइडेड आपलं करेक्ट आन्सर होईल. अप इन द एअर सिच्युएशन बद्दल आपण म्हणतो अप इन द एअर. अप इन द एअर म्हणजे काय? अनडिसाइडेड, अनसर्टन, निश्चित नाहीये. ही ऑलवेज वेअर्स हिज हार्ट ऑन हिज स्लीव विथ हिज फिलिंग्स. की तो ऑलवेज त्याचा हार्ट त्याच्या स्लीववर लावून फिरतो. म्हणजे काय? तो त्याचे इमोशन्स नेहमी दाखवतो. मग डिस्प्ले इमोशन्स ओपनली. ऑप्शन ए आपलं बरोबर उत्तर होईल. बाकीची सगळी ऑप्शन्स चुकीची आहेत. पुढे बघा, क्वेश्चन नंबर 45 असणार आहे हा, कारण आपण पहिले 10 प्रश्न ऑलरेडी घेतलेले आहे एका भागामध्ये, म्हणून आपण या ठिकाणी 11व्या प्रश्नापासून स्टार्ट केलं. 60व्या प्रश्नापर्यंत आपण संपलो, म्हणजे आपले 50 टॉप इम्पॉर्टंट इडियम्स कव्हर होऊन जातील. सो शी विल ॲग्री टू गो स्काय डायव्हिंग वेन पिग्स फ्लाय. पिग्स म्हणजे सगळ्यांना माहिती आहे. पिग्स म्हणजे डुक्कर, आणि ते फ्लाय करू शकतात का नाही, म्हणजे अशी घटना की जी कधीच घडू शकत नाही. नेबर ज्याला आपण म्हणणार. ऑप्शन बी बरोबर आहे. ड्युरिंग अ फेअर, यात्रेच्या दरम्यान. ऑन अ फार्ममध्ये. आफ्टर इटिंग बेकन इटिंग केल्यानंतर. सो हे आपलं उत्तर होणार नाही. सर्चिंग फॉर दॅट ओल्ड बुक ऑनलाईन फल्ट लाईक अ वाईल्ड गुज चेज. वाईल्ड गुज चेज म्हणजे काय? निरर्थक प्रयत्न आपण जो करतोय, म्हणजे आपण अशा ठिकाणी शोध घेतोय की जिथे ती गोष्ट मिळणारच नाहीये, प्राप्त होणारच नाहीये. हंट बर्ड्सला हंट करणे होईल का नाही? फ्युटाईल म्हणजे निरर्थक आणि सर्च म्हणजे शोध. निरर्थक शोध, ऑप्शन बी आपला करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल वाईल्ड गुज चेजसाठी. टेक अ वॉक करणे. एन्जॉय नेचरचा आनंद घेणे, हे उत्तर होणार नाही. ऑप्शन बी जे आहे ते आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल फ्युटाईल सर्च. पुढे बघा, पुढचा प्रश्न आहे. इफ यू हेल्प मी नाव, जर तू माझी आत्ता मदत केली, यू स्क्रॅच माय बॅक अँड आय विल स्क्रॅच युअर्स. म्हणजे यू स्क्रॅच माय बॅक, तू माझी पाठ खाचव आणि मी तुझी पाठ खाचवणार.
परंतु शब्दशः अर्थ घेता येईल का नाही. तर माझी मदत कर आणि मी तुझी मदत कर. एकमेकांना मदत करणे. सो शेअर कोर्स ऑप्शन ए बरोबर होईल. गिव्ह मसाज तर होणार नाही. गेम खेळणे पण होणार नाही आणि म्युच्युअल फेवर्स जे आहे ते पण या ठिकाणी होणार नाही. सो शेअर कोर्स म्हणण्यापेक्षा आपण हे म्हणू शकतो म्युच्युअल फेवर्स. शेअर कोर्स म्हणजे आपलं जे काम आहे ते एकमेकांमध्ये डिव्हाईड करणे. त्या अर्थाने सुद्धा आपण घेऊ शकतो. पण बेस्ट म्युच्युअल फेवर्स जे आहेत, तू मला फेवर कर आणि मी तुला फेवर करतो. सो ऑप्शन डी या ठिकाणी आपलं फायनल आन्सर होईल. पुढे बघा. द डिटेक्टिव्ह झिरोड इन ऑन द मेन सस्पेक्ट क्विकली. झिरो इन ऑन हा एक इडियम आहे आणि याचा अर्थ होतो एखाद्या व्यक्तीवर फोकस करणे, एखाद्या व्यक्तीवर पूर्णतः लक्ष ठेवणे, वॉच करणे. स्टार्ट अगेन पुन्हा सुरुवात करणे, फोकस क्लोजली ऑप्शन बी बरोबर. सबस्ट्रॅक्ट नंबर्सला सबट्रॅक्ट करणे, त्यानंतर एम वेपनला एम करणे. ऑप्शन बी जे आहे ते आपलं करेक्ट आन्सर इथे होणारच आहे. पुढचा प्रश्न. विथ एक्झाम अप्रोचिंग, जशी एक्झाम अप्रोच करत आहे, जवळ येत आहे. इट्स टाइम टू बकल डाऊन. बकल डाऊन म्हणजे काय? इट्स टाइम टू बकल डाऊन म्हणजे खूप अभ्यास करणे. बकल डाऊन पूर्ण निश्चयाने अभ्यास करणे, सिरियसली काम करणे. सो स्टार्ट वर्किंग सिरियसली ऑप्शन ए बरोबर. फासन अ बेल्ट म्हणजे बेल्टला घट्ट करणे, फासन करणे. सेट डाऊन स्लोली, हळूवार स्लोली सीट करणे, बसणे. टेक अ ब्रेक घेणे हे पण होणार नाही. स्टार्ट वर्किंग सिरियसली, एखादं काम जर आपण सिरियसली करत असू तर त्याला आपण बकल डाऊन असं म्हणत असतो. पुढे बघा. डोंट वरी अबाउट दॅट प्रॉब्लेम. त्या प्रॉब्लेमबद्दल चिंता करू नका. अंटिल वी क्रॉस दॅट ब्रिज. अंटिल वी क्रॉस दॅट ब्रिज वेन वी कम टू इट. व्हॉट डज क्रॉस दॅट ब्रिज? क्रॉस दॅट ब्रिज म्हणजे काय? एखादी समस्या आहे आणि ती भविष्यात येणार आहे, परंतु त्याच्याबद्दल आताच चिंता न करता जेव्हा ती समस्या आपल्या समोर येईल तेव्हा आपण त्यावर सोल्युशन काढू. असा जो विचार असतो त्याला म्हटलं जातं क्रॉस दी ब्रिज. अवॉइड वॉटर. वॉटरला अवॉइड करणं होईल का नाही. डील विथ अन इश्यू लेटर. एखादा इश्यू आहे त्याच्यासोबत डील करणे केव्हा? लेटर, नंतर. ऑप्शन बी बरोबर होईल. बिल्ड अ ब्रिज. नवीन पूल बांधकाम करणे. ट्रॅव्हल केअरफुल ट्रॅव्हल करणे हे आपलं उत्तर होणार आहे. ऑप्शन बी आपलं फायनल आन्सर होईल. आणि अशा पद्धतीने आपण 50 क्वेश्चन्स, टॉप 50 इडियम्स जे आहेत त्या ठिकाणी कव्हर केलेली आहे. ही अशी इडियम्स होती की वारंवार विविध परीक्षांमध्ये यांना यापूर्वी देखील विचारलं गेलेलं आहे, आत्ताही विचारलं जात आहे आणि पुढे देखील विचारलं जाईल. त्यामुळे महत्त्वाचे इडियम्स आहेत, यांना व्यवस्थित लक्षात ठेवा, म्हणजे तुम्हाला आगामी होणाऱ्या परीक्षांमध्ये याचा फायदा होईल. सो चला, आजच्या लेक्चरमध्ये आपण इथेच थांबूया. थँक सो मच. टेक केअर. बाय. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, ते सुद्धा जॉईन करा. तिथे सुद्धा तुम्हाला विविध प्रश्नांची प्रॅक्टिस करायला क्विझेस मिळतात. आणि खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲपची सुद्धा लिंक दिलेली आहे. त्या ॲपवर तुम्ही जाऊन, त्या लिंकवर जाऊन ॲप डाउनलोड करा आणि आपले जे ऑनलाईन कोर्सेस आहेत त्यांना तुम्ही परचेस करू शकता. थँक सो मच. टेक केअर. बाय.